श्री स्वामी समर्थ। आपण वर्षभरात अनेक सण साजरे करतो, अनेक उपवास करतो, अनेक दानधर्म करतो, पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा श्रीहरीची एकादशी आणि सूर्याची संक्रांत हे दोन अतिशय पवित्र दिवस एकत्र येतात, तेव्हा ब्रह्मांडातील ऊर्जा प्रचंड प्रमाणात बदललेली असते। अशा दुर्मिळ योगामध्ये नकळत केलेली एक छोटीशी चूक सुद्धा तुमच्या जन्मोजन्मीच्या पुण्याचा नाश करू शकते। हो मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। शास्त्रात याबाबत स्पष्ट इशारा दिला आहे। आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो, कारण आज मी तुम्हाला अशा काही गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्या सहसा कोणीही सांगत नाही। मित्रांनो, पुढे जाण्याआधी जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती इतर भक्तांपर्यंतही पोहोचेल। एकादशी म्हणजे भगवान विष्णूची अत्यंत प्रिय तिथी आणि संक्रांत म्हणजे सूर्यदेवाच्या संक्रमणाचा पवित्र काळ। दोन्हीही दिवस शुद्धीकरणाचे आणि पुण्यसंचयाचे मानले जातात। पण मग प्रश्न असा आहे की असं काय घडतं की या दोन तिथी एकत्र आल्यावर पुण्य नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो? अनेक लोक म्हणतात, मी उपवास केला, दान केलं, तरीही माझी कामं का अडचणीत आहेत? याचं उत्तर दडलेलं आहे एकादशी आणि संक्रांत यांच्या मिलनात। जिथे नियमांची अदलाबदल झाली की अनर्थ होतो। आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या या दिवशी चुकूनही करू नये। आणि लक्षात ठेवा, शेवटचा मुद्दा तर इतका महत्त्वाचा आहे की तो पाळला नाही तर घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही। पहिली गोष्ट, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एकादशीला तांदूळ वर्ज असतो, पण संक्रांतीला तीळ, गूळ आणि खिचडीचा मान असतो। मग प्रश्न असा पडतो, जर एकादशी आणि संक्रांत एकत्र आल्या तर काय खावे? शास्त्र स्पष्ट सांगते, जर तुम्ही एकादशीचा उपवास धरला असेल तर संक्रांतीचे अन्न दुसऱ्या दिवशी ग्रहण करा। एकादशीच्या दिवशी अन्नाचा एक कण जरी पोटात गेला तर ते पुण्यनाशाचे कारण ठरते। दुसरी गोष्ट, संक्रांत म्हणजे गोड बोलण्याचा सण, पण जर एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणाबद्दल वाईट बोललात, कोणाचा अपमान केला तर एकादशीचे फळ तर जातेच, पण संक्रांतीचा दोषही तुम्हाला लागतो। या दिवशी वाणी अत्यंत शुद्ध असली पाहिजे। आता तुम्ही म्हणाल, मग ताई, या दुर्मिळ योगावर पुण्य कसं मिळवायचं? तर ऐका, यावर काही विशेष उपाय आहेत जे तुमची रखडलेली कामं पूर्ण करू शकतात। उपाय पहिला, तुळशीचा उपाय। एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका, पण संध्याकाळी तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा। यामुळे भगवान विष्णू आणि सूर्यदेव दोन्हीही प्रसन्न होतात। उपाय दुसरा, पितृदोष निवारणासाठी। जर घरात सतत कटकटी होत असतील तर संक्रांत एकादशीच्या दिवशी तिळाचे दान करा। दान करताना मनात नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करा। उपाय तिसरा, सुहासिनींसाठी। या दिवशी एका सुहासिनीने दुसऱ्या सुहासिनीला हळदी कुंकू लावून बोर, पेरू किंवा एखादे फळ दान केल्यास
अखंड सौभाग्य प्राप्त होते. आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा. शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे, एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना जर तुमच्या दारातून कोणीही रिकाम्या हाती गेला तर तो तुमच्या घराचे भाग्य घेऊन जातो. लक्षात ठेवा, या दिवशी पाणी सुद्धा दान करणं सोन्याच्या दानाइतके पुण्यदायी असते. तसेच या दिवशी केस धुणे, नखे कापणे हे पुण्यनाशाचे लक्षण मानले जाते. मित्रांनो, एकादशी आणि संक्रांत यांचा हा दुर्मिळ योग योग्य पद्धतीने पाळला तर 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याची ताकद ठेवतो. शेवटी एवढंच सांगेन, देव हा भावाचा भुकेला असतो, पण नियम हे शिस्तीसाठी असतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जाण्याआधी जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.